या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्यातर्फे छायाचित्रकार दिनानिमित्त फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचा सपत्नीक सत्कार खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल कामत येथील सभागृहात पार पडला। याप्रसंगी प्रणिती शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या, वंचित पीडित समाजातील वास्तव चित्र सत्य परिस्थिती दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात। जगाची दुसरी बाजू फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात। त्यांना कायम अलर्ट राहावे लागते। फोटो काढण्यासाठी कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी जावी लागते। अवघड प्रसंग टिपण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते। असे म्हणतात, एक फोटो 1000 शब्दांप्रमाणे असतो। त्यांना त्यांच्या घरातील कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळेच ते हे करू शकतात। आज राज्यात देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत। लहान मुलींचा विचार न करता हे नराधम अत्याचार करत आहेत। म्हणून आज प्रत्येक घरात आपल्या मुलांना महिलांचा आदर मान सन्मान देणे आणि संस्कार शिकवण्याची वेळ आली आहे। तरच महिलांवरचे अत्याचार कमी होतील। या प्रसंगी मनोज येरगुलवार, तिरुपती परकीमंडला, भीमाशंकर टेकाळे, रमेश जाधव, अनिल मस्के, विवेक कन्ना, अनिल जाधव, राजेंद्र शिरकुल, सुनील भटकर, माऊली जाधव, दिनेश राठोड, ॲडव्होकेट करीमनिसा बागवान, मुमताज तांबोळी, शकुंतला कट्टीमानी, चंदा काळे, विजयलक्ष्मी झाकणे, भाग्यश्री जाधव, अनिता भालेराव, सानिया पठाण, मुमताज शेख, अभिलाष अच्युगटला आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन शिवशंकर अंजनाळकर यांनी केले तर आभार संदीप वाडेकर यांनी मानले। तिरुपतीची अचनाळकरची, सुभाषची, सगळेच पत्रकार उपस्थित, सर्व छायाचित्रकार आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी आपण छायाचित्रकार दिन साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने तुमचे सत्कार आज या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही केले। दरवर्षी देवाभाऊ हा कार्यक्रम घेत असतात आणि मागच्या वर्षी मी त्यांना विनंती केली होती की सपत्नीक हा सत्कार झाला पाहिजे, कारण का नेहमी हे सगळे दिसतात पण तुमची भेट कधीच होत नाही। ऍक्च्युली इतर कार्यक्रमांना पण हे बिहाइंड द कॅमेरा असतात म्हणून तुम्हाला कधी आणत नाही, पण आज बिहाइंड द कॅमेरा, बिहाइंड द घर सगळं आज या ठिकाणी तुमची भेट झाली। तर हे वैशिष्ट्य आहे, कारण का दिवसभर रात्रंदिवस हे फील्डवर असतात आणि मागच्या वेळेस असा विषय झालेला की ह्यांना घरी वेळ मिळतो का नाही, आणि लगेच काल तुम्ही शब्द वापरला अफताबनी, फोटो जर्नलिझम जे असतं, जे ऍक्च्युअल जर्नलिस्ट असतात त्यांच्यापेक्षा फोटो जर्नलिस्टला त्या क्षणाला तिथे जावं लागतं, कारण का तो मोमेंट कॅप्चर करणं खूप गरजेचा असतो। तो मोमेंट जर कॅप्चर केला नाही तर मग ती स्टोरीच होऊ शकत नाही। कधी कधी स्टोरीची गरज नसते, पण त्या क्षणाची, त्या फोटोची किंवा त्या व्हिडिओची गरज असते की विदाउट स्टोरी ते सगळं सांगून जातो, एक फोटो किंवा एक व्हिडिओ। आणि म्हणून सतत म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड कसं ऑन इमर्जन्सी सर्व्हिस असतं तसे तुमच्या घरी असतात आणि तुमचं श्रेय की तुम्ही हे स्वीकारता किंवा जसं म्हणतात हे तुम्ही काही आता कंप्लेंट होतात कारण मला माहिती आहे काही कंप्लेंट न करता तुम्ही हे करता, त्याबद्दल तुमचे आभार करता। तुमच्या सपोर्टमुळे आज आम्हाला जगाची दुसरी बाजू किंवा आमची दुसरी बाजू आणि खरी बाजू दिसून येते। तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।